नमस्कार, मी डॉक्टर गिरीजा. मी आज तुम्हाला सोरायसिसच्या एका पेशंटची माहिती सांगणार आहे. या पेशंटला सोरायसिसचा पाल्मोप्लांटर सोरायसिस हा प्रकार होता. यामध्ये हाताच्या आणि पायाच्या तळव्यांवर गोल म्हणजे वर्तुळाकार, येलोइश आणि जाडसर असे मल्टिपल पॅचेस होते. या पॅचेसना अत्यंत खाज यायची आणि खाजवल्यानंतर बर्निंग सेन्सेशन व्हायचे. हा त्रास पेशंटला खूप दीर्घ काळापासून. पेशंटला बाकी मेडिकल हिस्ट्रीमध्ये डायबिटीज, बीपी किंवा अन्य काही फॅमिली हिस्ट्री नव्हती. इटिंग हॅबिट्स विचारताना लक्षात आले की पेशंटला दीर्घ काळापासून आणि रेग्युलरली विरुद्ध आहाराची सवय. लाईन ऑफ ट्रीटमेंट डिसाईड करताना पहिले 15 दिवस आपण पेशंटच्या गट डिटॉक्सिफिकेशनकडे लक्ष दिले. त्यासाठी दीपन, पाचन, शोधन औषधी आणि विरेचनाचा आपण समावेश केला होता. 15 दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर पेशंटची इचिंग ही बऱ्यापैकी मीन्स 50 to 60% रिड्यूस झालेली होती आणि पॅचेस सुद्धा थोडेसे फेड झालेले होते आणि नवीन पॅचेस बनले नव्हते. पुढचे 60 दिवस म्हणजे 2 महिने आपण पेशंटला रक्तदोषनाशक, त्यानंतर पित्तशामक आणि त्वचा प्रसाधक ही औषधे दिली होती. सो ह्या ट्रीटमेंटनंतर 2 महिन्यांनी पेशंटचे पॅचेस पूर्णपणे सबसाईड झालेले होते आणि इचिंग सुद्धा ऑफकोर्स त्यामुळे नव्हतीच. पुढचे काही दिवस आपण ह्याच औषधांसोबत रसायन औषधे सुद्धा दिलेली होती. पूर्णपणे त्यामुळे त्याचे पॅचेस कमी झाले होते आणि आता साधारण 6 महिने झालेले आहेत. पेशंटला पॅचेसचं रिअकरन्स झालेलं नाही. पेशंट ह्या आजारापासून पूर्णपणे मुक्त झालेला आहे. थँक्यू.